शुभविवाह या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये रघुकाका आकाशला भेटायला येतात. आकाश घाबरतो कारण पौर्णिमाने लाईट्स ऑफ केलेल्या असतात आणि आता कोण आहे असं म्हणत आकाश रघुकाकाला बाजूला करत असताना रघुकाका म्हणतो, आकाश बाबा, अहो मी आहे रघुकाका, असे काय करताय तुम्ही असं म्हणत तो आता आकाशला समजावतो. आकाश म्हणतो, रघुकाका तू आहेस का? पण तेवढ्यात खालून लोकांचा आवाज येतो, म्हणजे राजा काका वगैरे वरती यायला निघतात. मग रघुकाका थोडेसे घाबरतात आणि तिकडून पळून जातात. राजा काका, भूमी सगळेच जण पुढे येतात आणि आता काय झालं आकाश यावरती आकाश म्हणतो, रघुकाका. भूमी म्हणते, काय झालं रघुकाका? आकाश म्हणतो, रघुकाका इकडे आले होते. याच्या भूमी म्हणते, तुला कसं काय लागलं? रघुकाका इथे का बरं आले होते? याच्यावरती आता सगळ्यांनाच धक्का बसतो की रघु इथे कशाला आला होता, नक्की काय रघुला करायचं होतं? त्यावरती रागिणी म्हणते, बघितलंच भूमी, मी तुला सांगत होते की ह्या रघुची लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत, तरी सुद्धा तुला माझ्यावरती विश्वास नव्हता. या रघुला आत्ता इथे येऊन आकाशला भेटायचं काम काय होतं तू सांग बरं? कारण रघुने इथे येण्याचं कारण तरी काय? त्याला हेच करायचं होतं की आकाशला काहीतरी हार्म करायचा होता. आपण त्याला घराबाहेर काढलं, हे बरं केलं ना? आई, कळतंय का तुम्हाला? अजूनही रघुवरतीच विश्वास वाटतोय का? नक्की तुम्हाला कळतंय का की रघुने काय केलंय ते? तुम्ही कुणीही माझ्यावरती विश्वास नाही ठेवलात, पण मी जे केलं ना ते योग्यच केलं रघुला घराबाहेर काढून, कारण आकाशच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क आता घेणार नाही असं म्हणत रागिणी तिची नाटकं चालूच ठेवत असते आणि म्हणते, खरंच माझ्या आकाशला ज्या कोणी त्रास दिलाय ना त्याला मी बिलकुल सोडणार नाही, मग तो रघु असू दे नाहीतर अजून कोणी असू दे असं म्हणत रागिणी भोकाड पसरते आणि रडण्याची ॲक्टिंग करते आणि मनातल्या मनात विचार करते, बरं झालं या पौर्णिमाने आयत्या वेळेला लाईट्स ऑफ केल्या आणि माझं काम सोपं केलं, थँक्यू पौर्णिमा असं म्हणत मनातल्या मनात ती आता पौर्णिमाचे आभार मानत असते. दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी दिवाळीची सगळी गडबड चालू असते. कंदील लावणं, डेकोरेशन करणं, दिवाळीचा फराळ करणं, ही सगळी लगबग चालू असते आणि आता भूमी, मानसी, अथर्व, आकाश सगळेजण छानपैकी दिवाळीची तयारी करत असतात. इकडे पौर्णिमाचा मात्र रागाचा पारा चढलेला असतो. पौर्णिमा म्हणते, या घरातला मोठा मुलगा जेलमध्ये बसलाय आणि बाकी कुणाला त्याचं काही पडलेलंच नाहीये, सगळेजण आनंदात दिवाळी साजरी करतायत. भूमिताई, तुला तर काहीच नाही, तुला आनंद वाटत असेल ना? याच्यावरती रागिणी आता तिकडे नसताना आजी म्हणते, हे बघ पौर्णिमा, अगं असं काही नाहीये, आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतंय, म्हणजे अभि इथे नाही आहे या सगळ्याचं सगळ्यांना वाईट वाटतंय आणि तुला पण वाईट वाटणं साहजिक आहे गं, कारण तुझा नवरा पहिल्या दिवाळी सणाला जेलमध्ये आहे. या सगळ्याचं तुला वाईट वाटणं साहजिकच आहे, पण आमची गोष्टसुद्धा लक्षात घे, कुणी हे मुद्दाम नाही केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा पहिलाच दिवाळी सण आहे की त्यांचा, त्यामुळे त्यांनासुद्धा आनंद साजरा करायला हवेच ना असं म्हणत आजी पौर्णिमाला समजवत असते. पण पौर्णिमा कुठली ऐकायला? पौर्णिमा म्हणते, नाही मला माहिती आहे, भूमिताईने हे सगळं मुद्दाम केलंय, अभिजित जेलमध्ये आहे ना, ती हा सण सेलिब्रेट करत आहे. यावरती आजी म्हणते, पौर्णिमा तू उगाचच कुठच्याही गोष्टीचा बाऊ करत बसू नको, असं काहीही घडलेलं नाही आहे. पौर्णिमा म्हणते, आजी तुम्हाला माहीत नाही आहे, मी भूमीला चांगलीच ओळखते. भूमी म्हणते, आजी राहू दे, तिची मानसिकता मी समजू शकते, अभिजित इकडे नाही आहेत ना म्हणून ती असं वागत आहे असं म्हणत भूमी आता मोठेपणा घेत तिला माफ करते. आजी म्हणते, म्हणजे तिला हे वाटणं साहजिकच आहे ना, कारण अभिजित जर इकडे असताना तर तिची सुद्धा पहिलीच दिवाळी, पण तुम्ही तुमच्या दिवाळीचा मूड घालवून घेऊ नका बरं, तुम्ही सगळ्यांनी छानपैकी दिवाळी सेलिब्रेट करा आणि आता दिवाळीचा उत्सव हा तुमचा सुद्धा पहिलाच आहे की नाही, त्यामुळे तुम्ही मस्तपैकी दिवाळी साजरी करा असं म्हणत आजी आता भूमीला समजवत असते. आणि त्याच वेळेला आजी म्हणते, चला दिव्यांच्या लाईट्स लावायचे आहेत की नाही, रघुला बोलवा बरे. आणि रघुचं नाव घेतल्यावरती आजीला मनातच थोडंसं वाईट वाटतं आणि आजी म्हणते, अशी एकही दिवाळी गेली नाही की ज्या वेळेला रघुने या घरात होता प्रत्येक दिवाळीला हरकाम करायचा, 2-3 दिवस फक्त आपल्या मुलीला भेटायला जायचा, पण तोपर्यंत रघु इथेच असायचा. त्यावरती आता मात्र भूमी सांगते, आजी पण आकाशला जी व्यक्ती हार्म करते त्या व्यक्तीला इथे असण्याचं काही कारण नाही आहे. रघुकाकांनी आकाशला त्रास दिलाय ना, त्यामुळे आता रघुकाका इथे नाही येणार असं म्हणत आता भूमीसुद्धा रघुकाकांच्या विरोधात विचार करते. पण रघुकाका मात्र भूमीला मदत करण्यासाठी खूप मोठी युक्ती करणार असतात. रघुकाका आता इकडे योगेश्वरी आईच्या समोर हात जोडून उभे असतात आणि म्हणतात, हे योगेश्वरी आई, उद्या दिवाळी आहे, दिवाळीच्या दिवशी सगळा महाजन परिवार ज्या वेळेला फटाके वाजवण्यासाठी बाहेर येईल त्यावेळेला मी आज जाईन आणि ते मृत्यूपत्राचे पेपर सगळ्यांच्या समोर सादर करत खूप मोठा गौप्यस्फोट करेन. आता हा माझ्याकडे एकच
एकच उपाय आहे आकाश बाबांना या सगळ्यातून वाचवण्यासाठी। आता रघुकडे प्रॉपर्टीचे पेपर, अजून बरेच काही डॉक्युमेंट्स असतात जे एका नोकराकडे असण्याची सुतराम शक्यता नसते, पण तरी सुद्धा ते त्याच्याकडे असतात, कारण आकाशच्या वडिलांचा रघुवरती पूर्णपणे विश्वास असतो आणि त्यांनी त्या विश्वासाने रघुला पेपर दिलेले असतात। रघु काका योगेश्वरी आईचे आता आभार मानतात की आता मला ही संधी दे, उद्याच्या दिवसाला ते पेपर महाजनांच्या हातात पोहोचवते। तोपर्यंत इकडे आता सगळेच जण दिवाळीच्या तयारीत असताना भूमी सांगत असते, अथर्व स्टोर रूम मधून मला काही वस्तू हव्या आहेत त्या काढून देशील का? अथर्व म्हणतो, हो भूमिताई, आत्ता आणून देतो। तेवढ्यात कुरिअरवाला येतो। आकाशने मागवलेली साडी आलेली असते आणि कुरिअरवाला म्हणतो, आकाश महाजन यांचं पार्सल आलं आहे। भूमीला कळत नाही आकाशने काय मागवलंय। भूमी म्हणते, काय आहे ते? तेवढ्यात आजी म्हणते, कोण? आकाश? आकाश म्हणतो, हो आजी, माझं पार्सल आहे। असं म्हणत धावत जाऊन आकाश ते पार्सल घेतो। आजी म्हणते, काय रे आकाश, कसलं पार्सल आहे हे? आकाश म्हणतो, अगं मी ना सायकल राणीसाठी गिफ्ट मागवलं होतं। यावरती भूमी म्हणते, काय गिफ्टची काय गरज आहे? आजी म्हणते, नाही कसं, तुमचा पहिला पाडवा आहे ना, मग नवऱ्याने बायकोला गिफ्ट द्यायला नको का? यावरती आकाश म्हणतो, हो, म्हणूनच मी नवरा म्हणून माझ्या बायकोसाठी गिफ्ट आणलंय। असं म्हणत निळ्या रंगाची सुंदर साडी भूमीच्या हातात देत आकाशने तिला खूप खुश केलेलं असतं आणि भूमी चक्क लाजते। नवऱ्याने दिलेली साडी बघताच भूमी लाजते आणि सगळेच जण भूमीची चेष्टा करायला लागतात। आकाश म्हणतो, आवडली का साडी तुला? ए सायकल राणी, आवडली का साडी तुला? आता मात्र भूमी लाजेने मान खाली घालते। आजी म्हणते, अरे बाबा, ती लाजतीये। याच्यावरती आकाश म्हणतो, असं का? म्हणजे नवऱ्याने साडी दिली की बायकोने लाजायचं असतं का? आजी म्हणते, अरे बाबा, असतं कोणाकोणाला लाजायचं? इकडे तोपर्यंत पौर्णिमा चिडलेली असते आणि म्हणते, ह्या भूमिताईमुळे माझा दिवाळ सण माझा पहिला दिवाळ सण सुद्धा हा असा फ्लॉप गेलेला आहे। या भूमिताईला मी सोडणार नाही। भूमिताईने दरवेळेला लहानपणापासून माझा हक्क माझ्यापासून हिरावून घेतला। तितक्यात तिथे रागिणी येते आणि म्हणते, पौर्णिमा शांत हो आणि हे पाणी पी, तुला तहान लागले म्हणून पाणी देत नाहीये, झालेला अपमान गिळून गप्प बसण्यासाठी हे पाणी देते, हे पाणी पी आणि शांत राहा। तुला असं वाटत असेल की आपण रघुवरती आळ घेऊन मोकळे झालेलो आहोत किंवा रघुवरती आळ टाकून आपण निवांत राहायचं आहे, तर तसं नाही आहे पौर्णिमा, तुझ्या लक्षात येत नाहीये पौर्णिमा। अगं भूमी गप्प बसणाऱ्यातली नाहीये, तिने आकाशच्या सगळ्या गोळ्या बंद केल्यात आणि आकाशला अँटीडोट देत बरा होण्याच्या गोळ्या सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे आकाश लवकरात लवकर बरा होईल आणि आपला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होणार आहे, त्यामुळे तुला आता खूप मोठी जबाबदारी घ्यायची आहे। असं म्हणत रागिणी आता चिडलेली असते, कारण भूमीने तिचा एक एक करत सगळे डाव फ्लॉप केलेले असते। यावरती पौर्णिमा म्हणते, मग आता काय करायचे आई? रागिणी म्हणते, हे बघ, हे पेपर घे, हे ऑफिसच्या कामाचे जुने पेपर आहेत, याच्यावरती भूमीच्या सह्या आहेत। पौर्णिमा म्हणते, आई हे पेपर घेऊन मी काय करू? याच्यावरती रागिणी म्हणते, हे बघ, या पेपरवरती भूमीच्या ज्या सह्या आहेत ना, त्या सह्यांची प्रॅक्टिस कर। भूमी जशी सही करते तशा सह्यांची तू प्रॅक्टिस कर आणि पौर्णिमा आता तुझा घोडे दौडू दे। भूमीची खोटी सही तुला करायची आहे आणि आता खोटी सही शिकलीस की आपण भूमीच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घ्यायच्या आणि भूमीचं काम तमाम करायचं। यावरती पौर्णिमा म्हणते, काय भूमिताईला संपवायचं? रागिणी म्हणते, मग आपला उपयोग झाल्यावरती तिला ठेवून तरी काय करायचं? आता पौर्णिमासाठी हे सगळं धक्कादायक असतं, कारण म्हणजे पौर्णिमाला भूमीला संपवायचं इथपर्यंतचा प्लॅन माहितीच नसतो, पण आज अचानकपणे रागिणीच्या तोंडून ऐकून पौर्णिमा हादरते। रागिणीने मात्र खोट्या सह्या पौर्णिमाला करायला सांगून आता पौर्णिमाला या सगळ्या संकटात अडकवलेली असते। याच्यावरती रागिणी सांगते, जो माझ्या वरचढ होतो, माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवतो, त्याला जगण्याचा अधिकार नाही। असं म्हणत तिने आता मोठंच भाकीत केलेलं असतं। तोपर्यंत इकडे आकाश सांगत असतो, सायकल राणी, साडी तुला आवडली का? याच्यावरती आता लाजणाऱ्या भूमीला बघून अथर्व म्हणतो, अरे आकाश, असतात काही मुली, काही मुली लाजतात। यावरती आकाश म्हणतो, अच्छा। आता मात्र इकडे मानसी म्हणते, काय रे, तुला म्हणजे काय म्हणायचंय, काही मुली लाजतात म्हणजे? यावरती आकाश म्हणतो, अगं मानसी वहिनी, तुला माहिती आहे का, अथर्व दादाने तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे। असं म्हणून सरप्राईजची सगळी आता आकाशने वाट लावलेली असते। आता मात्र आकाश म्हणतो, सॉरी, म्हणजे मला हे सांगायला नको हवं होतं, पण पटकन माझ्या तोंडून निघून गेलं। अशी सगळी गंमत जम्मत चालू असते आणि सगळेच आनंदामध्ये दिवाळी साजरी करत असतात। भूमीला हसू येत असतं। आकाशने भूमीला निळ्या बांगड्या घेतलेल्या असतात, कारण
आज त्याने निळी साडी मागवलेली असते हे सुद्धा भूमीला समजतं। मग भूमी खुश होते। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाची कारस्थानं सुरू होतात। इकडे रागिणी सांगत असते, एकदा का भूमीच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या की भूमीची बोलवण करायला आपण मोकळे। तोपर्यंत आकाश म्हणत असतो, सायकल राणी मी तुला गिफ्ट दिलं, पण तुझं गिफ्ट कुठे आहे? तू मला गिफ्टच नाही दिलंस। याच्यावरती भूमी आकाशला एक गालावरती किस देते आणि म्हणते, आकाश ही सायकल राणी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत राहणार, हेच तुझं गिफ्ट।